शेतातील जळालेले विद्युत रोहित्र दुरुस्त करून पुन्हा बसवण्याकरता विद्युत पुरवठा खंडित करण्यासाठी 1,500ची लाच स्वीकारताना महावितरणच्या कर्मचाऱ्यांना रंगेहात पकडण्यात आले। श्रीगोंदा तालुक्यातील बेलवंडी सेशन येथे शुक्रवारी 1 मार्चला ही कारवाई करण्यात आली। प्रधान तंत्रज्ञ सुनील मारुती शेळके वय 45 राहणार थोरात वस्ती वाडेगावान तालुका पारनेर आणि बाह्य स्रोत तंत्रज्ञ वैभव लहू वाळके वय 22 राहणार बेलवंडी अशी दोघांची नावे आहेत। विद्युत पुरवठा खंडित करण्यासाठी वाळके यांनी शेळके याच्याकरता आणि स्वतःकरता 1,500 रुपयांची लाच मागितली। शुक्रवारी 1 मार्चला पडताळणी होऊन त्याच दिवशी वैभव वाळके याला लाच स्वीकारताना रंगेहात पकडण्यात आले। तसेच सुनील शेळके यालाही ताब्यात घेण्यात आले। पोलीस उपाधीक्षक प्रवीण लोखंडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक शरद गोरडे, पोलीस अंमलदार बाबासाहेब कराड, रवी निमसे, किशोर लाड, संतोष शिंदे, सना सय्यद, चालक पोलीस हेड कॉन्स्टेबल हारून शेख, दशरथ लाड यांच्या पथकाने ही कारवाई केली। ई नवा मराठा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा।